Uh, Good evening, everybody. Now we see the chapter number 8 of Science and Technology Part 2, in which we are going to learn chapter number 8, Cell Biology and Biotechnology. In this, we are up to that. What are the commercial application of biotechnology? In that, we see first crop biotechnology. After that, we see animal husbandry, human health. After that, now before food biotechnology, we see environment and biotechnology. Before that, we see industrial products and white biotechnology. Industrial products means how the alcohol is produced from the sugar molasses, and white biotechnology means dairy product from the milk, various like cheese, butter, etc. are derived from the milk products. हे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आणि व्हाईट बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं. आता एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी तर याच्यामध्ये आपण की आता हे पाहणार आहे की ह्याचा उपयोग कसा होतो. तर क्लोनचा तुम्ही पाहिले ना, क्लोनचं आपण पाहिलं की क्लोन कसं तयार केलं हे. आता आपण एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी. आता एन्व्हायरमेंट रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम आहेत, हे तुम्हाला माहिती आहे की एन्व्हायरमेंटचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलं की सिवेज डिस्पोजेबल म्हणजे जे बाय प्रॉडक्ट आहेत. आता आपण डेली वेस्ट जे आहे म्हणजे आपले जे स्टूल आहे किंवा जे वेस्ट आहे, तो सिवेज म्हणजे सांडपाणी आहे. त्यानंतर स्टूल आहे म्हणजे मल आहे आणि मलमूत्र हे जे एन्व्हायरमेंटचे घटक झालेले जातात, ह्याचा आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून कसं करू शकतो. तर हे बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून ह्याचा आपण अगोदर पण हा टॉपिक आपण पाहिला आहे की हाऊ द बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर द सिवेज ट्रीटमेंट. आता सिवेज ट्रीटमेंटमध्ये मलमूत्र आलं, स्टूल्स युरिन सगळं कलेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे बॅक्टेरिया व्हायरस याच्यामधून त्याचं याच्यावरती प्रोडक्शन होऊन म्हणजे आता ते आपण पाहिलं मिथेन गॅस तयार होतो. दिवाळीच्या वेळेस तुम्ही एक पाहिलं का सगळ्यांनी की मुलं फटाकडे वाजवत होते आणि ड्रेनेजच्या इथं आग लागलेला व्हिडिओ कुणी कुणी पाहिला? युट्यूबला आला होता. टीव्हीला पण दाखवलं. हा, जर लहान मुलं फटाके वाजवत होते ड्रेनेज म्हणजे आपली गटर असते त्याच्या ठिकाणी, आणि त्यांनी फटाके वाजवल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी फटाके वाजवले तर त्या गटाराच्या इथं ते पेट घेतला. कशामुळे घेतला असेल कोण सांगेल? कंटिन्युअस फायर यायला सुरुवात झाली. तुम्हाला आता सांगितलं की जे सिवेज आहे, सांडपाणी आहे, त्याच्यावरती आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज नाही केला तरी पण त्याचं बायोडिग्रेडेशन होतं म्हणजे त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट तयार होतात आणि मिथेन गॅस तयार होतो. आपण ह्याच्यामध्ये पाहिलं की बायोगॅसमध्ये की हाऊ मिथेन गॅस इज प्रोड्यूस म्हणजे मिथेन गॅस, तो मिथेन गॅस त्या ठिकाणी त्या जो गटार आहे त्याच्यामध्ये तयार झाला असेल आणि तो खाली तो गॅस खालून वर येत असेल आणि फटाकड्यामुळे त्याला ज्वलनशील असल्यामुळे तो पेट घेतला. असा एक व्हिडिओ होता. तर तुम्हाला कळलं असेल तो मिथेन गॅसमुळे होता. हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं आणि असं घडलंय, मला वाटतं गुजरातमध्ये घडलंय फटाकड्याच्या वेळेस. आता हे एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी आपण बघू काय आहे. तर इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व एन्व्हायरमेंट रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. तर मायक्रोबियल टेक्निक्स आर ऑलरेडी इन यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ सिवेज अँड सॉलिड वेस्ट. म्हणजे सिवेज आणि सॉलिड वेस्ट म्हणजे घनकचरा जो आहे आणि सिवेज आहे म्हणजे सांडपाणी आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते मायक्रोबियल टेक्निक्सने. सिवेज इज अ रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. आता ह्याचा अर्थ काय की सिवेज जे आहे सांडपाणी त्यात ऑर्गॅनिक मॅटर असतं. म्हणजे काय काय असतं
सिवेजमध्ये अन्नाचे तुकडे असतात, मग परत मलमूत्र असतं, स्टूल असतं, हे सगळे ऑर्गॅनिक आहेत. ऑर्गॅनिक मीन्स इट कंटेन द कार्बन, म्हणजे हे ऑर्गॅनिक आहेत. आणि हे ऑर्गॅनिक जे असतात सेंद्रिय, ह्याचं बायोडिग्रेडेशन होतं. बायोडिग्रेडेशनचा अर्थ माहिती आहे का? की ज्याची प्रक्रिया लवकर होते. आता प्लॅस्टिक इज नॉन बायोडिग्रेडेबल, म्हणजे प्लॅस्टिकवर कुठलीही प्रक्रिया होत नाही. आत्ताचं जे प्लॅस्टिक आहे ते, त्याच्यावर डिग्रेडेशन व्हायला हजारो वर्ष लागतील. पण आता समजा एखादं भाकरीचा तुकडा आहे, तर त्याच्यावर फंगस लागून तो नष्ट व्हायला किती, 1 महिन्याच्या आत नष्ट होईल. म्हणजे त्याच्यात बाय प्रॉडक्ट तयार होतात, त्याला बायोडिग्रेडेशन म्हणतात. जर हे जे सिवेज आहे म्हणजे सांडपाणी आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतात. आणि इफ सच सिवेज इज रिलीज इन नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स, द organic matter is in get oxidized with the help of dissolved oxygen. Sorry, if such sewage is released in natural water bodies like river, the organic matter in it get oxidized with the help of dissolved oxygen. Due to this level of dissolved oxygen in water decreases adversely, the affecting the aquatic life. As a remedy on this, the sewage should be released into the river only after oxidation with the help of microbial techniques. म्हणजे आता ग्रामीण भागात हे असेल की आता सिवेज जे आहे, सांडपाणी जे आहे, ह्याचं काय करतात, पाण्यात सोडून देतात, गटरीत सोडून देतात किंवा ओढ्यामध्ये सोडून देतात. पूर्वी सिटीत पण तसंच होतं की डायरेक्ट रिव्हरमध्ये सोडायचे. आता हे सिवेज समजा रिव्हरच्या ह्याच्यात सोडलं, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो, पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो, तो यूज केला जातो ह्या ऑर्गॅनिक मॅटरने, म्हणजे सिवेजमधल्या. आणि हे त्यातला ऑक्सिजन ह्यांनी यूज केल्यामुळं त्या ॲक्वॅटिक मधला ऑक्सिजन कमी झाल्यामुळे तिथले ॲनिमल्स मरू शकतात. म्हणून ह्या डायरेक्ट रिव्हरमध्ये सोडता येत नाही. दुसरी गोष्ट आहे, ह्या सिवेजमध्ये एखादं इन्फेक्टेड असेल, विब्रिओ कॉलरी सारखे व्हायरस बॅक्टेरिया असतील, तर ते पाणी कंटॅमिनेटेड होईल, म्हणजे ते पाणी दूषित होईल. आणि हे पाणी दूषित झालं तर त्याच्यापासून वॉटर बॉर्न डिसीज होतील. म्हणजे समजा विब्रो कॉलरा म्हणजे काय, तर जुलाबाचा आजार असतो, उलट्या जुलाब होतात. आणि ज्या व्यक्तीला उलट्या जुलाब झाल्यात कॉलरामध्ये, त्याची स्टूल जर रिव्हरच्या पाण्यात मिक्स झाली, तर ते पाणी जेवढे लोक पितील त्या सगळ्यांना कॉलरा होऊ शकतो. त्यामुळे डायरेक्ट एक तर ते वॉटरबॉर्न डिसीज होऊ नये, दुसरं ह्या सगळ्या सिवेजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतो. तर जर तो काय करतात ऑर्गॅनिक मॅटर, हे ऑक्सिजन यूज करतात. आणि ऑक्सिजन जर ह्याच्यातला यूज केला तर ॲक्वॅटिक ॲनिमल जे आहेत, म्हणजे सगळे फिश असतील, फ्रॉग असतील, सगळे असतील ॲक्वॅटिक, त्यांना प्रॉपर ऑक्सिजन मिळणार नाही आणि त्यांच्या इकोसिस्टीमवरती परिणाम होईल. त्यामुळं ह्या सिवेज आहे त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट तयार करावे लागतात. आता सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट म्हणजे काय, जो मलमूत्राचा जो घटक आहे तो आपल्या सांडपाण्यामध्ये, म्हणजे आपण आंघोळीचं पाणी याच्यामध्ये तो मिक्स केला जात नाही, तर तो वेगळा केला जातो आणि त्या वेगळं करून त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते. आता जेव्हा हे वेगळ्या ठिकाणी हे सिवेज गोळा होतं, त्याच्यामध्ये मायक्रोब्स सोडले जातात. हे मायक्रोब्स काय करतात, त्यातले ऑर्गॅनिक मॅटरचं ऑक्सिडेशन करतात. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ब्रेकडाऊन करतात. आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही बाय प्रॉडक्ट तयार होतील, त्याच्यानंतर त्यातले सगळे ऑर्गॅनिझम हे जे तयार झालेले आपण सोडलेले मायक्रोब्स आहेत ते खाऊन टाकतात. आणि चांगलं वॉटर म्हणजे रियुजेबल वॉटर हे मग रिव्हरमध्ये सोडायचं. आता पुण्याचा तुम्ही जे राहत असतील त्यांना सिंहगड रोडला राजाराम ब्रिजच्या इथं सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट आहे. तिथं गेला की एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. तर तो कशाचा असतो, तर मिथेन वगैरे जे बाय प्रॉडक्ट तयार झाले त्याच्यामुळे असतो. म्हणजे हे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट आता सगळीकडे आहेत. आता मोठ्या मोठ्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांनी स्वतःचा सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट करायचा. म्हणजे जे मलमूत्र आहे त्याच्यावर तुम्ही तिथंच प्रक्रिया करायची, आणि जे बाय प्रॉडक्ट पाणी आहे तयार झालेलं वॉटर, जे म्हणजे मायक्रोबियल फ्री आहे, म्हणजे त्यात कुठलेही ऑर्गॅनिझम नाहीत, ते रिव्हरमध्ये किंवा सांडपाण्यात सोडायचं. ही जी टेक्निक आहे, हे मायक्रोबियल्स कसे आपण यूज करतो, तर बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून. हे तुम्हाला आत्ता कळलंय का? अं? सर हां, बोला. हॅलो, हां बोला, कळलंय का? थँक्यू. हो सर कळालंय. हो सर कळलंय. कळालंय ना? ओके. आता येस सर. हां,
आता आपण एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी पाहतो. त्यातलं पहिलं सिवेज. हे सिवेजचं आपण पूर्वी पण पाहिलेलं आहे, बरोबर? सिवेजचा आपण हो सर. हं. तर आता हा त्याच्यामध्ये मायक्रोबियल टेक्निक्स यूज करून ऑक्सिडाइज झालेलं पाणी नंतर आपण रिव्हरमध्ये सोडू शकतो. मायक्रोब्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल while production of composed by treatment on solid organic waste material. म्हणजे हे जे मायक्रोब्स आहेत, मायक्रोब्स म्हणजे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस जे असतील, हे हे जे ह्याच्यावरती जे सिवेजवर ट्रीटमेंट करतात, त्याच्यावर त्यासाठी हे उपयुक्त आहेत. आणि सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल. आणि त्यानंतर आता हे सगळं केल्यानंतर काही खाली स्लर्ज राहते, म्हणजे गाळ राहतो. तो जो गाळ आहे तो तुम्ही फर्टिलायझर्स म्हणून, म्हणजे काय म्हणतात त्याला, खत म्हणून वापरू शकता. आता बायो रिमेडिकेशन, बायोपेस्टिसाइड्स, बायो फर्टिलायझर्स, बायोसेन्सर एटसेट्रा आर सम न्यू कन्सेप्ट इन बायोटेक्नॉलॉजी मेथड. आता हे मी तुम्हाला बायो रिमेडिकेशन काय आहे, बायो पेस्टिसाइड्स काय आहे, बायो फर्टिलायझर्स काय आहे आणि बायोसेन्सर्स काय आहे, पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर हे एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजीचाच पार्ट आहे. आता पहिला आपण बायो हायर क्लास का हा ते बायो रेमिडिएशन वगैरे हायर क्लास मध्ये असणार आहे का ते? नाही नाही, तुम्हाला आहे ना थोडं थोडं, तुम्हाला थोड्या थोड्या प्रमाणात आहे. आता बायो रिमेडिकेशन म्हणजे काय, कर की जे केमिकल्स आता जे काही आता बायो म्हणजे काय, बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मिडिएशन म्हणजे मेडिएशन म्हणजे ट्रीटमेंट. म्हणजे परत ट्रीटमेंट. म्हणजे ह्या बायो रिमेडिएशन मध्ये तुम्हाला कुठली तरी ट्रीटमेंट करायचे, तर काय करायचे, जे टॉक्सिन्स, केमिकल्स, हार्मफुल्स आहेत, पोल्युटंट, ते ते जे आहेत त्यांना जो जे आहे त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायची. म्हणजे काय, बायो मिडिएशन्स मीन्स आयदर ॲब्सॉर्ब और डिस्ट्रक्ट टॉक्सिक केमिकल्स अँड हार्मफुल पोल्युटंट विथ द हेल्प ऑफ प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे म्हणजे काय, जे हार्मफुल टॉक्सिन्स आहेत ते एकतर ॲब्सॉर्ब करायचे किंवा त्यांना मारून टाकायचं, टॉक्सिक केमिकल्स, याला बायो रिमिडिएशन म्हणायचं. आणि हे कोण करणार, एक तर प्लांट्स करणार किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम करणार. याला बायो रिमिडिएशन असं म्हणतात. कळलं का? हो सर. बायो रिमेडिएशन means either absorb or destroy the toxic chemicals and harmful pollutant with the help of plants and microorganism. मायक्रोऑर्गॅनिझम आणि प्लांटचा उपयोग करून आपल्याला त्यातील टॉक्सिन्स मारायचे. आता आपण ह्यापूर्वी पण पाहिलं होतं की पोल्युटंट्स आहेत, म्हणजे नाही का, ते एक जहाज बुडालं आणि त्या जहाजामध्ये ऑइल होतं. तर ऑइल आठवतं का तुम्ही लास्ट चॅप्टरमध्ये ऑइल हो सर. स्पिलिंग. तर आपण त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची नाही का 40 नावं होती, तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली होती. व्हेरियस बॅक्टेरिया. केलं का तुम्ही ते? आमचं झालंय तर थोडस लक्षात रोज नाही. रोज नावं घ्यायची म्हणजे लक्षात राहतात, कारण नावं ही सगळी लॅटिन आहेत, लक्षात राहणार नाहीत. जर जहाज जहाज बुडालं म्हणजे ऑइलचं, तर ते ऑइल सगळ्या समुद्रात, तर ते वेगळं ऑइल काढता येत नाही. त्यासाठी आपण मायक्रोब्स वापरून ते ऑइलचं ऑक्सिडेशन करतो, म्हणजे ऑइलमध्ये ब्रेकडाऊन करतो. आणि ऑइलचं ब्रेकडाऊन केलं की आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतात. तर आणि ते ऑइल संपून जातं. मग हे बायो रिमिडिएशन मध्ये येतं. म्हणजे बायो रिमिडिएशन मीन्स either absorption or destruction of toxic chemicals and harmful pollutants with the help of plants or microorganisms is called bioremediation. आता if plant are useful, आता याच्यात कसं होतं, if plant are used for this purpose it is called phytoremediation. म्हणजे जर तुम्ही त्यामध्ये प्लांटचा उपयोग केला, मी प्लांटचा उपयोग करून जर हे केमिकल्स, टॉक्सिन्स तुम्ही डिस्ट्रक्ट केले, म्हणजे किंवा ॲब्सॉर्ब करून टाकले, त्याचं डिस्ट्रक्शन केलं, तर त्याला फायटो रिमिडिएशन म्हणतात. फायटो मीन्स प्लांट, म्हणजे तुम्ही प्लांटचा उपयोग केला. आणि आता आपल्याला बायो रिमिडिएशनचे काय एक्झाम्पल द्यायचे आहेत. आता शिडोमोनास बॅक्टेरिया आर युजफुल फॉर क्लिनिंग द हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटंट्स फ्रॉम द सॉइल अँड वॉटर. आता शिडोमोनास नावाचा जो बॅक्टेरिया आहे,
तो तुमच्या जमिनीमध्ये ऑइल असेल किंवा हायड्रोकार्बन असेल, तर हे घालवायचं असेल सॉईल आणि वॉटरमध्ये, तर सिडोमोनास बॅक्टेरिया जर तुम्ही सोडला, तर सिडोमोनास बॅक्टेरिया ते ऑइल आणि जे हायड्रोकार्बन आहेत त्याचं डिस्ट्रक्शन करतो. तर ही जी मेथड, हे कशाचं बायोरेमिडिएशनचं एक्झाम्पल आहे, सिडोमोनास बॅक्टेरिया. म्हणजे कळलं का तुम्हाला? जर ऑइल पाण्यामध्ये असेल तर तुम्ही सिडोमोनास बॅक्टेरिया सोडला तर तो ऑइलला खाऊन टाकेल. ते खाऊन टाकेल म्हणजे त्याचं डिस्ट्रक्शन करेल आणि वॉटर चांगलं होईल. त्यानंतर फन टेरिस व्हिटाटा कॅन ॲब्सॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. आता तुम्ही मेटल्स नॉन मेटल्स पाहिले, त्यात आर्सेनिक आहे. आर्सेनिक इज व्हेरी पॉयझनस. आर्सेनिक हे खूप पॉयझनिक मेटल आहे, पॉयझनस. हे जर प्लांट तुमच्या जमिनीमध्ये असेल तर त्याचं डिस्ट्रक्शन करायचं असेल तर टेरिस विटाटा, आता पी हा सायलेंट येता, पे टेरिस नाही म्हणायचं, टेरिस विटाटा हे आर्सेनिक ॲब्सॉर्ब करतात. आता हे काही ठिकाणी आर्सेनिकचे प्लांट्स असतात. म्हणजे आर्सेनिक कुठं यूज होतं माहिती आहे तुम्हाला? आर्सेनिक कुठं यूज होतं? नाही सर. हां, तर आर्सेनिक हे न्यूक्लिअर प्लांट्समध्ये यूज होतं. आता तिथं न्यूक्लिअर प्लांट आहेत त्या ठिकाणी आर्सेनिक त्या सॉईलमध्ये जाऊ शकतं आणि आर्सेनिक त्या सॉईलमधून जर घालवायचं असेल तर आपल्याला हे फोर्न पेट्रियस विटाटा हे वापरायचं. आता हे प्लांट आहे, हा प्लांट म्हणजे फनचा एक प्रकार आहे, म्हणजे नेचे एक प्लांटचा प्रकार आहे. ते जर तुम्ही हे केलं तर ते आर्सेनिक त्या सॉईलमधून ॲब्सॉर्ब करतं. हे कळलं का तुम्हाला? टेरिस विटाटा. हो सर. ओके. आता जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन अब्सॉर्ब द सिलेनियम फ्रॉम द सॉईल. आता मस्टर्ड म्हणजे काय? तर मोहरी. जर मोहरीचं तुम्ही हे केलं, मोहरीचा जर यूज केला, जेनेटिकली मॉडिफाईड मोहरीचा इंडियन मस्टर्ड, ते सिलेनियम फ्रॉम द ऑइल, म्हणजे हे एक पण मेटल टाईपच आहे सिलेनियम, तर ते सॉईलमधल्या सिलेनियमला ॲब्सॉर्ब करतं. आता म्हणजे हे प्लॅन्टचे एक्झाम्पल आहे, म्हणजे हे फायटो रिमेडिएशनचे एक्झाम्पल आहे. आता सनफ्लॉवर कॅन ॲब्सॉर्ब द युरेनियम आणि आर्सेनिक. आता सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल. सूर्यफूलची जर शेती केली तर ते सॉईलमधले आर्सेनिक ॲब्सॉर्ब करतं आणि त्याचबरोबर युरेनियम सुद्धा करतात. युरेनियम पण हे काय आहे, ह्याच्यामध्ये यूज करतात त्याला, काय म्हणतात, न्यूक्लिअर ह्याच्यामध्ये युरेनियम. युरेनियम पासून न्यूक्लिअर एनर्जी तयार होती आणि जो दुसऱ्या महायुद्धामध्ये युरेनियम पासूनच अणुबॉम्ब बनवून तो टाकला होता हिरोशिमा नागासाकीवर. बरोबर ना? बरोबर आहे का? येस. हं. हे जे आहेत युरेनियम वगैरे हे काय आहेत? तर युरेनियम हे त्याच्यामधून रेडिएशन तयार होतात. म्हणजे त्यातून घातक रेज बाहेर पडतात आणि ते आपल्या शरीरावर पडले तर आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. जेव्हा हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकले गेले, त्यानंतर तिथल्या ज्या काही प्रेग्नंट लेडीज होत्या किंवा काही जनरेशन होतं त्याच्यावरती ते रेज पडले आणि हे हात इथं असणारी मुलं जन्माला आली. म्हणजे मधला पार्टच नाही. हा हात डायरेक्ट इथं, हा हात इथं. तर त्याला थॅलोडेमिया म्हणतात. हा आजार तिथं नंतर लक्षात आलं, की बाबा युरेनियमच्या हा दुष्परिणामामुळं अशी मुलं जन्माला आली, म्हणजे जेनेटिकल डिसऑर्डर त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आता सांगायचा उद्देश काय, की सनफ्लॉवर कॅन ॲब्सॉर्ब दिस युरेनियम अँड आर्सेनिक, जर त्याचं आपण सूर्यफूलचं शेती केली तर. आता द बॅक्टेरियम डिनोकॉकस रेडिओड्युरानस इज हायली radiation resistance organism. It has been genetically modified and used to absorb the radiation from radioactive debris. आता हा जो बॅक्टेरिया आहे डिनोकोकस रेडिओडोरान, हे हा म्हणजे जे रेडिएशन, आता मी तुम्हाला सगळं जसं सांगितलं की रेडिएशन ज्यातून रेज बाहेर पडतात. आता एक्स-रे हे पण रेडिएशन आहे. एक्स-रे जर तुमच्या शरीरावर पडले तर तुमच्या ह्याच्यावर पण परिणाम होतात. पण युरेनियम सारखे जे घातक रेडिएशन आहे ते रेडिएशनचा आपल्याला त्या रेडिएशनपासून संरक्षण, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत. डेब्रिज म्हणजे काय? कचरा. रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. आता हे युरेनियम कुठं पडलं तर ते रेडिओ ॲक्टिव्ह आहे. हे ह्यानी आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. तर ह्याचा नाश करायचा असेल, ह्याचं डिस्ट्रक्शन करायचं असेल तर डिनोकॉकस रेडिओडोरानचा उपयोग करून हे केलं जातं. आता काही आपण प्लांट पाहतो त्यातच आता अल्फा अल्फा नावाचं एक ग्रास आहे. क्लोर अँड रे आर यूज टू फायटो रिमिडिएशन. आता अल्फा अल्फा
हे ग्रासचं नाव आहे क्लोवर अँड रे. म्हणजे आता क्लोवर म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे का? अल्फा अल्फा गवत आहे आणि क्लोवर आणि रे राय हे पण फायटो रिमिडिएशन म्हणून यूज करता येतं. हे जी नाव आहेत ग्रासची आणि प्लॅन्टची. आता तुम्हाला हा हे कळलंय का? एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी ह्याच्यात हो सर, बायो कळलं. बायो रिमिडिएशन कळलं. येस सर. ओके. आता आता तुम्हाला बायोपेस्टिसाइड्स म्हणजे काय आपण पाहिले, की जे पेस्टिसाइड्स आहेत ते म्हणजे आता एखादं पेस्टिसाइड्स म्हणजे तणनाशक वगैरे काय असेल, हे मारायचं असेल तुम्हाला, काय म्हणतात त्याला, वेगवेगळे कीटकनाशक, तर ते त्या प्लॅन्टमध्येच आपण जेनेटिकली मॉडिफाईड करून करतो. तुम्हाला सांगितलं ना, त्याचा जीन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बदलून प्लॅन्टच बदलायचा. ते बायोपेस्टिसाइड्स, बायो फर्टिलायझर्स, बायोसेन्सॉर हे सगळे त्या संबंधित आहेत. आता फूड बायोटेक्नॉलॉजी. आता हा जो कन्सेप्ट आहे म्हणजे काय आहे? ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, विनेगार हे कसं प्रोड्यूस होते तुम्हाला माहिती आहे. आपण पाहिलं की ब्रेड कसा तयार होतो, चीज कसं तयार होतो, वाईन हे सगळं बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून होतं. बियर म्हणजे अल्कोहोल कसं तयार होतं, योगर्ट कसं तयार होतो, विनेगार हे आठवते का तुम्हाला? हो सर, आपण बघितली. हां. आता हे बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून होतं. आता डी-एन-ए फिंगरप्रिंट्स. आता डी-एन-ए फिंगरप्रिंट्स म्हणजे काय? फिंगरप्रिंट्स म्हणजे बोटाचे ठसे असा अर्थ इथं होत नाही. म्हणजे फिंगरप्रिंट्स म्हणजे बोटाचे ठसे बरोबर आहे, की माणसाचे जे फिंगरप्रिंट्स असतात ते युनिक असतात किंवा 40,000 टू 50,000 पीपल्समध्ये एखाद्याचा जुळू शकतो. पण आता बायो डी-एन-ए फिंगरप्रिंट्स म्हणजे काय? समजा एखाद्याने आता मर्डर केला आणि तो मर्डर करून तिथून पळून गेला आणि तो जाताना त्याचा केस जर तिथं पडला असेल, हं, तर त्या केस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे सेल्स आहेत, त्या सेल्सचा डी-एन-ए काढायचा. मग डी-एन-ए काय आहे, कुठं असतो? तर त्याच्या सेलमध्ये काय असणार? न्यूक्लियस असणार. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम, क्रोमोझोममध्ये जेनेटिक मटेरियलमध्ये क्रोमोझोममध्ये तुम्हाला जीन सापडणार, डी-एन-ए वगैरे जीन सापडणार आणि त्याच्यावरून तो माणूस कोण आहे हे शोधता येतं. हे सर्व कशामध्ये येतं? डी-एन-ए फिंगरप्रिंट्समध्ये. आता म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय का कसं असतं? सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल आणि जेनेटिक मटेरियलमध्ये थ्रेड लाइक स्ट्रक्चर असतात. म्हणजे त्याच्यावरती कोडिंग केलेलं असतं, की तुमचं कॅरेक्टर कसे आहे, तुमचे डोळे कसे, तुमची उंची कशी, कलर कसं, हे सगळं असतं. हे तुम्हाला त्या एका एका केसापासून पण कळू शकतं, की हे केस कुणाचा आहे किंवा हे व्यक्ती कोण आहे. एखादं ब्लड पडलं तिथं, तर तो ब्लडवरून आपल्याला कळू शकतं, की हे कुठल्या व्यक्तीचं आहे. त्याला डी-एन-ए फिंगर प्रिंटिंग असं म्हणतात. आता हे सगळं बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग आहे. डी-एन-ए सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. म्हणजे तुमचे जेनेटिक, तुम्हाला हे कळले का जेनेटिक सिक्वेन्स म्हणजे काय, का नाही कळत आहे? करेक्ट. बाकीच्यांना आठवते का मी तुम्हाला सांगितलं होतं जेनेटिक मटेरियल कसं असतं, काय असतं? का नाही हो आठवत आहे? सर, हं? आठवते. परत सांगायचंय का? आठवते, पण परत थोडक्यात सांगणार का? एकच मिनिट आपलं. आता हे आता हा विषय वेगळा आहे, पण हे ए-टी-ए जे सिक्वेन्स आहे, हे कुठं असतं? तुम्हाला दुसरं एक आहे, एक मिनिट. एकच मिनिट हा. जेनेटिकची मला तुम्हाला सेल आणि त्याची हे दाखवायचंय.
मला वाटतं ती पहिलीच डायग्राम चांगली दिसेल तुम्हाला. मला मी हेच सांगतो, एकच मिनिट हा. त्याच्यातलं सांगितलं ना. एकच मिनिट हा, तुम्हाला दाखवतो मी. हे दिसतंय का? हम्म. हो सर. हा. तर हे काय बुकमध्ये नाही. आता हे पहिलं नीट आहे का? प्रत्येक एक सेल असते, प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असतो. इथपर्यंत कळलंय का? हो सर. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. म्हणजे त्या जेनेटिक हा. मटेरियलमध्ये जे क्रोमोझोम्स असतात हे असं गुंडाळलेले असतात, असं एकमेकाशी एकमेकाशी, म्हणजे जसं रिबिनचं आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे ना, दोऱ्याची गुंडी असते बघा, तसं ते एकमेकावर एकमेकावर हो. असे लपटलेले असतात. आणि ही दोरा जर आपण बाहेर काढला तर तुमचा असा हा क्रोमोझोम दिसतो. आता ह्या क्रोमोझोम मध्ये हे TAGC असं कोडिंग केलेलं असतं. आणि ह्या कोडिंगवर ठरलेलं असतं की तुमची उंची किती असणार, तुम्ही दिसणार कसे, तुमचं नाक कसं, कान कसं. हे तुम्हाला कुठून येतं? आई वडिलांकडून येतं. हे जे जेनेटिक कोडिंग आहे, हे जेनेटिक कोडिंग हे फिक्स असतं. तुमच्या लक्षात आलं का? हे जेनेटिक कोडिंग च्या मदतीने, म्हणजे आता फिंगरप्रिंट जसं फिक्स आहे तसं आता हा बघा पॉईंट. आता इथं काय म्हटलंय? डीएनए फिंगरप्रिंट. जसं फिंगरप्रिंट तुमच्या फिक्स आहेत तसं तुमचा जीन हा फिक्स आहे, तो बदलू शकत नाही. हा. येस सर. हम्म? एकच मिनिट हा. आता डीएनए सिक्वेन्स ऑफ इच पर्सन इज युनिक. म्हणजे आता तुम्हाला मी ही जी डायग्राम दाखवली, हे जे सिक्वेन्स आहे हा प्रत्येक पर्सनचा हा युनिक असतो, तो बदलत नाही. म्हणजे आता समजा माझा डीएनए काढला तर माझी सिक्वेन्स तीच असणार, तुमची सिक्वेन्स तीच असणार. ही सिक्वेन्स जी आहे हे कुठं असणार आहे? सेल्समध्ये असणार. आणि ह्याचा यूज करून आपण डीएनए फिंगरप्रिंट्स मध्ये करू शकतो. आता इथं काय म्हणलं? डीएनए सिक्वेन्स ऑफ इच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगर प्रिंट्स. ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ इच पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ द इट्स अवेलेबल डीएनए. म्हणजे एखाद्या पर्सनचं जर आपल्याला डीएनए सापडला तर तो पर्सन आपल्याला शोधता येणार. कळते का तुम्हाला? लक्षात येते का? समजा येस सर. मी इथं मर्डर करून गेलो आणि माझा केस तिथं सापडला, किंवा मर्डर करताना झटपट होऊन माझं ब्लड तिथं पडलं, तर त्याच्यातून तो सेल काढायचा, सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये जायचं, न्यूक्लियसमध्ये हे हे मॅटर बघायचं, हे मॅपिंग बघायचं, हे काय, हे माझं जे आहे ते तुमच्यासारखं असणार आहे का? आदित्यचं माझं सेम असणार आहे का? नाही. मग त्याच्यावरून नो. फिक्स होणार की हे कुठल्या व्यक्तीचं आहे. त्याला डीएनए फिंगरप्रिंट्स म्हणतात. फिंगरप्रिंटचा त्याचा काही संबंध नाही, फक्त फिंगरप्रिंट एक असतं म्हणून. फक्त हे डीएनए फिंगरप्रिंट्स म्हणजे प्रत्येक पर्सनची त्याची डीएनएची सिक्वेन्स एक असते, ती सिक्वेन्स आपल्याला शोधता येते. लक्षात आलं का? डीएनए सिक्वेन्स ऑफ हो इच सर. पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल डीएनए. दिस इज कॉल्ड डीएनए फिंगरप्रिंट्स. कळलं का? तिथं एक्झाममध्ये डीएनए फिंगरप्रिंट्स आले तर तुम्ही फिंगरप्रिंट्स ऑफ इच पर्सन्स आर इक्वल असं लिहू नका. काय लिहायचं कळलं ना तुम्हाला? येस सर. डीएनए सिक्वेन्स ऑफ इच पर्सन इज युनिक दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स, म्हणजे फिंगरप्रिंट सारखी युनिक असते. ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ पर्सन वी कॅन एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल डीएनए. त्या डीएनएचा आपण वरून तो माणूस कोण आहे आपण आयडेंटिफाय करू शकतो. दिस इज कॉल्ड डीएनए फिंगरप्रिंट्स. हे एक्झाम मध्ये लिहिता येईल ना? येस सर. सोपे आहे. कळलंय का? बाकीचे बोला, कळलंय का? बाकीच्यांना कळले का? व्हॉट इज द डीएनए फिंगरप्रिंट्स?
बाकी आहेत का नाही ऑनलाईन? कळलं सर. बा बाकीचे नाही आहेत का? आदित्य का साऊंडचा प्रॉब्लेम आहे? गायकवाड, श्रेया शिंदे. समजले सर. हा, समजले. ओके. म्हणजे डीएनए फिंगरप्रिंट्स, राईट नोट ऑन डीएनए फिंगरप्रिंट्स आले तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की डीएनए सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ फिंगरप्रिंट्स. ड्यू टू धिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ द डीएनए. धिस इज कॉल्ड डीएनए फिंगरप्रिंट्स. इट इज मेनली यूज इन फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक म्हणजे काय? की जे फॉरेन्सिक म्हणजे जे हे असतं ना, जे न्यायवैद्यकीय म्हणजे जिथं खून, मर्डर्स वगैरे ज्या ज्या केसेस चालतात त्या ह्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स म्हणतात. त्याच्यामध्ये ह्या डीएनए फिंगरप्रिंटचा यूज होतो. Identity of criminals can be established with the help of any part of body found at the site of crime. Similarly, identity of father any child can be established. This research performed at the Center of DNA Fingerprints and Diagnostic at Hyderabad. म्हणजे एखादा मुलगा ह्यांचाच आहे का, एक किंवा दुसऱ्या कोणाचा आहे, हा मुलगा मिसिंग आहे, त्याचे आई वडील तेच आहेत का, हे सगळं फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये आपल्याला करता येतं. पुण्यामध्ये पण हे जी लॅब आहे पुणे युनिव्हर्सिटीच्या इथं फॉरेन्सिकची, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की पोस्टमॉर्टम होतं. पोस्टमॉर्टम नंतर त्याच्यामध्ये ह्या फॉरेन्सिक सायन्सचा यूज करून की कारण काय आहे, आणि एखाद्या व्यक्तीला आयडेंटिफाय करायचं असेल की बाबा हा मर्डर त्यांनीच केलाय का नाही केलाय, तर त्या ठिकाणी जिथं क्राईम घडलेला आहे त्या क्राईमच्या इथून त्याचे केस असतील किंवा ब्लड असेल वगैरे ते कलेक्ट करून तुम्हाला हा पुरावा न्यायालयात ग्राह्य धरला जातो की डीएनए, सगळ्यांचा डीएनए सेम नसतो. तो डीएनएहून प्रूव्ह होतं की ह्या व्यक्तीने मर्डर केलेला आहे. हे तुम्हाला डीएनए फिंगरप्रिंट्सचं कळलं का? हे बंद करू? हो सर, कळलं. ओके. हे डीएनए फिंगरप्रिंट जर एक्झामला आलं तर तुम्ही लिहू शकता. आता क्लिनिंग ऑफ ऑइल अँड ओशन हे आपण पाहिले. आता ह्यानंतर आता ॲग्रिकल्चरमध्ये काय झालं, म्हणजे इम्पॉर्टंट स्टेज इन ॲग्रिकल्चर, म्हणजे ह्या बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग ॲग्रिकल्चरमध्ये काय झाला. आता हे जर दोन तुम्ही सायंटिस्ट पाहिले, एक आहे डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. हे दोन लोक म्हणजे एक प्रकारचे गॉड आहेत. त्यांनी आपल्या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांवरती उपकार केलेत. कारण 70 वर्षाच्या अगोदर भारतामध्ये अन्नाचा इतका तुटवडा होता की लोकांना खायला अन्न नसायचे. लोक म्हणजे स्टार्वेशनने म्हणजे उपाशी असल्यामुळे लोक मरायचे. आता तरी आपल्याकडे बऱ्यापैकी धान्य आहे. आपल्याकडे फूड सिक्युरिटी बिल आहे. म्हणजे प्रत्येकाला ₹1 ₹2 मध्ये धान्य मिळायचं. पहिलं पैसे असून पण धान्य मिळत नव्हतं. का असं होत होतं? कारण तेवढ्या प्रमाणात धान्यच होत नव्हतं. आता 1 एकर असेल तर 1 एकरमध्ये तेवढं धान्यच पिकत नव्हतं की जे सगळ्या पॉप्युलेशनला पुरेल. मग ह्या ह्या दोन सायंटिस्ट लोकांनी बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून क्रॉप यील्ड वाढवलं. म्हणून ह्यांनी ग्रीन रिव्होल्युशन, ग्रीन म्हणजे काय, हरित क्रांती घडवली. तर आपण ते वाचू. प्रॉब्लेम ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेअर स्टार्टेड टू अपिअर ॲट द बिगिनिंग ऑफ 20th century. म्हणजे पॉप्युलेशनचा जो समस्या आहे ते 20th centuryच्या वेळीस लोकसंख्या वाढायला लागली. ऑलमोस्ट ऑल कंट्रीज एस्पेशली अंडर डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्री हॅड बीन बॅडली अफेक्टेड बाय द इफेक्ट्स ऑफ पुअर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ फूड. म्हणजे ज्या डेव्हलपिंग कंट्री, इंडिया इज डेव्हलपिंग कंट्री, म्हणजे आपण अजून डेव्हलप कंट्री नाही. अमेरिका हे डेव्हलप्ड कंट्री आहे, म्हणजे त्यांची विकास पूर्ण झालेला आहे. आपला अजून व्हायचा आहे. दोन्ही कंट्री, डेव्हलपिंग कंट्री आणि डेव्हलप कंट्रीला मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अन्नाचा तुटवडा जाणवला. व्हेरियस मेथड, म्हणजे आता ह्या लोकांनी काय केलं, हे जो तुम्हाला पुअर क्वालिटी आणि म्हणजे जरी गहू ज्वारी खाल्ली तर त्याच्यामध्ये ते प्रोटीन पाहिजे तेवढं नव्हतं, कार्बोहायड्रेट पाहिजे तेवढे नव्हते. ह्याच्यामध्ये ह्या दोन सायंटिस्टनी चेंजेस केले. व्हेरियस मेथड्स अप्लाइड फॉर हार्वेस्टिंग द मॅक्झिमम इल्ड फ्रॉम द मिनिमम लँड आर कलेक्टिव्हली कॉल्ड बाय द ग्रीन रिव्होल्युशन. म्हणजे मॅक्झिमम इल्ड विथ द मिनिमम लँड, कमीत कमी जमीन वापरून जास्तीत जास्त अन्नधान्याचे
उत्पादन करण्याचं जी मेथड आहे त्याला ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतात, म्हणजे हरित क्रांती आली. इम्प्रूव्ह डॉर्क व्हरायटी ऑफ द वीड राईस, प्रॉपर यूज ऑफ द फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे छोटे छोटे जे गहू छोटा येत होता, तांदूळ छोटा छोटा येत होता, त्याच्यामध्ये थोडेच दाणे असायचे. हे सगळ्यावरती पेस्टिसाइड्स आणि बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आलं. यूज ऑफ द बायो फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड वॉटर मॅनेजमेंट. हे जे कोणी केलं दिस, म्हणजे त्यामुळे लोकांची जीव भूक, हंगर म्हणजे सेव्ह फ्रॉम द हंगर, म्हणजे उपाशीपोटी लोक थांबले. हे कोणी केलं? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन हॅव व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन ग्रीन रिव्होल्युशन. ह्या दोघांनी या ग्रीन जे रिव्होल्युशन आहे, हरित क्रांतीमध्ये खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन दिलं. तर ग्रीन रिव्होल्युशन डॉक्टर होमी बाबांनी चालू केलं ना? अं? ग्रीन रिव्होल्युशन डॉक्टर होमी बाबांनी चालू केलं ना, म्हणजे तुमचं नाव. माझ्या माहितीनुसार होमी बाबा जहांगीर आहेत ना, त्यांनी न्यूक्लिअरचा संबंधात आहे ते. ग्रीन म्हणजे ग्रीन म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे ॲग्रिकल्चरच्या संदर्भात, म्हणजे हरित क्रांती जी केली ती. व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट अँड लॅबोरेटरी आर एंगेज डेव्हलपिंग न्यू व्हरायटी ऑफ व्हेरियस क्रॉप्स थ्रू. ही इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. दिल्लीमध्ये नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, नागपूरला वगैरे. हे सगळ्यांच्या हे ग्रीन रिव्होल्युशनच्या संदर्भातले आहेत. आता व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे काय? व्हाईट म्हणजे सफेद, व्हाईट पांढरं म्हणजे दूध. दूध आता पूर्वी काय होतं, जे काय ट्रॅडिशनल कॅटल्स होते, म्हणजे ज्या गायी होत्या, त्यांचं दूध 1 लिटर 1.5 लिटरच्या वर जात नव्हतं. तर ह्याच्यामध्ये व्हाईट रिव्होल्युशनमध्ये कोण? डॉक्टर कुरियन, वेगस कुरियन म्हणून, यांनी गुजरातमध्ये, तुम्हाला अमूल माहिती आहे? अमूल, अमूल टेस्ट हो ऑफ सर. इंडिया, हे ह्या डॉक्टर वेगस कुरियन यांनी काय केलं की ह्याच्यावरती वेगवेगळे बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून एकच गायी जास्त प्रमाणात 15 लिटर, 10 लिटर, 20 लिटर दूध देईल अशा वेगवेगळ्या हायब्रिड आणि बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सपोर्टनी मोठ्या प्रमाणात मिल्क प्रोडक्शन झालं. दूध मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालं, तर त्याचा यूज करून आपल्याला वेगवेगळे बाय प्रॉडक्ट तयार करता येतील. आणि दुधाचं उत्पादन त्यांनी अमूलचं वाढवलं, म्हणजे अमूल तर सगळीकडे मिळतं. आणि हे करताना त्यांनी कॉपरेटिव्ह मुवमेंट केली. म्हणजे इंडियामध्ये 2 प्रकारचे इंडस्ट्री आहेत, एक कॉपरेटिव्ह इंडस्ट्री आणि प्रायव्हेट इंडस्ट्री. म्हणजे आता उदाहरणार्थ अडाणी, अंबानी, टाटा हे स्वतःचं करतात. आणि कॉपरेटिव्ह म्हणजे काय? अमूल कॉपरेटिव्ह म्हणजे सगळ्यांनी मिळून. आता कॉपरेटिव्ह सोसायटी, तुम्ही ज्या सोसायटीत राहता त्या सोसायटीमध्ये सगळे मिळून ती सोसायटी चालवतात, त्याला कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणतात. तसा हे वेगस कुरियन यांनी जे काय व्हाईट रिव्होल्युशन आणलं, हे कॉपरेटिव्ह बेस आणलं, म्हणजे लोकांना त्यात सहभागी केलं, शेतकऱ्यांना त्यात सहभागी करून घेतलं, त्यांना त्याची मालकी दिली. म्हणजे जसं सोसायटीमध्ये प्रत्येकाचं स्वतः जण एक मालक असतो, त्याचा एक हिस्सा असतो. समजा 20 लोकांची सोसायटी, तर एक माणूस असेल तर त्याचा तेवढा पर्सेंट, 5% असेल काय असेल तर तेवढा त्याचा हिस्सा असतो. तसं ह्यांनी व्हाईट रिव्होल्युशन डॉक्टर वेगस कुरियन यांनी आणलं आणि ते ऑन द बेस ऑफ द कॉपरेटिव्ह मुवमेंट. म्हणजे त्यांनी आनंद म्हणून गुजरातला आहे या ठिकाणी केलं. आता त्यांनी काय केलं? मोठ्या प्रमाणात बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून योगर्ट, चीज, बटर मिल्क वगैरे हे सगळं प्रोडक्शन केलं. तर त्याला व्हाईट रिव्होल्युशन असं म्हणतात. तर तुम्ही ग्रीन रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन बघितलं. व्हेरियस पार्ट ऑफ इंडिया वेर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. However, those products are not sufficient to meet need of far flung regions. म्हणजे सगळ्या भागामध्ये दूध मोठ्या प्रमाणात नव्हतं. तर त्याच्यावरती हे सगळ्यांना दूध मिळावं म्हणून डॉक्टर वेगस कुरियन प्रोव्हाइड देअर कोऑपरेटिव्ह मुवमेंट अँड यूज द बायोटेक्नॉलॉजी विथ डेअरी कॅनॉट बी एलेड बट इट विल बी मेन स्ट्रीम बिझनेस. म्हणजे त्यांनी तो एक बिझनेस मध्ये आणलं त्याला. ही पुट्स द कोऑपरेटिव्ह डेअरी मुवमेंट्स ऑफ आनंद गुजरात ॲट ऑल टाइम हाय स्टेटस. म्हणजे अजून पण अमोलला अजूनही तोड नाही, म्हणजे अमोलच अजून पण 1 नंबरला आहे डेअरी प्रोडक्टमध्ये, म्हणजे व्हाईट रिव्होल्युशनमध्ये. While achieving the self-sufficiency in dairy business, various experiments were performed uh, for quality control, newly dairy products and their preservation.
Why people from all over the world are again preferring the local uh, वाईल्ड व्हरायटीज. म्हणजे आता हे झालं तरी सगळीकडे लोक काय करतात की आता तुम्ही पण म्हणत असाल आम्हाला जर्सी गाईचं दूध नको, आम्हाला देशी गाईचं पाहिजे. बरोबर. हे तर जे मूळ आता आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला असला तरी लोकांना आता काय वाटतं की आम्हाला आपली वाईल्ड व्हरायटी जी आहे, आता एवढे बोरं येतात. बोरं खाल्ल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपलं पूर्वीचं बोर टेस्टी आहे. कारण बायोटेक्नॉलॉजीमध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत. त्याच्यातली क्वालिटी म्हणजे प्रोडक्शन वाढतं, पण टेस्टमध्ये फरक असतो. तसं हे अ, अजूनही जगात आपल्याकडेच नाही, पूर्ण अमेरिकेत सुद्धा लोक असं म्हणतात की आमची जी वाईल्ड व्हरायटी होती जुनी, तीच आम्ही प्रेफर करतो. आता तुम्हाला व्हाईट रिव्होल्युशन कळलं का? हो सर. आता ब्ल्यू रिव्होल्युशन, रिव्होल्युशन म्हणजे काय असेल? अंदाजे सांगा तुम्ही. व्हाईट ग्रीन कळलं, ब्ल्यू ओशन. पाण्याचं हा, पाणी. पाण्याचं. आता पाण्यामध्ये पूर्वी सॉरी फिश असायचे. मग फिशचं प्रोडक्शन करण्यासाठी यांनी बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून प्रॉन्स असेल, त्यानंतर वेगवेगळ्या कटला, राहू, चिलापी या प्रकारचे जे फिश आहेत त्याच्याचे प्रोडक्शन वाढवलं. म्हणजे दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे अं, अं, जे वॉटर आहे सी वॉटर आणि रिव्हर वॉटर, ह्या दोन्हीचा याच्यामध्ये त्यांनी या फिशचं प्रोडक्शन वाटलं. फ्रेश वॉटर फिशेस आणि अदर फिशेस प्रोडक्शन जे आहेत म्हणजे ओशनमधल्या, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोडक्शन वाढवलं बाय यूज ऑफ ब्ल्यू रिव्होल्युशन. आता हे कसं आहे, प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्होल्युशन. म्हणजे थोडक्यात उद्या तुम्हाला ब्ल्यू रिव्होल्युशन विचारलं, प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्होल्युशन. म्हणजे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमचं प्रोडक्शन करणं विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्होल्युशन. ओके. मग आता व्हाईट रिव्होल्युशन काय आहे? व्हेरियस प्रोडक्शन ऑफ व्हेरियस प्रोडक्ट ऑफ द मिल्क इज कॉल्ड व्हाईट रिव्होल्युशन, आणि ॲग्रिकल्चर जे आहे त्याला ग्रीन रिव्होल्युशन म्हणतात. Farm ponds and fishers are very common in East Asian countries. However, people are not only thinking of cultivating the fish and shrimps, but other aquatic plants and animals too. म्हणजे फक्त काय फिश आणि हे नाही, दुसरे पण ॲक्वेटिक प्रॉन्स असेल, पॉपलेट असेल, चिलापी असेल, राहू असेल, कटला असेल. म्हणजे हम्म, काय प्रॉन्स म्हणजे प्रॉन्स म्हणजे हे असं असतं. प्रॉन्स प्रॉन्स म्हणजे कोळंबी म्हणतात मराठीत त्याला. हे किंवा झिंगा म्हणतात ना, झिंगा. हम्म, हे हा टेस्टी हा. असतो, हे खाण्याचं प्रॉडक्ट आहे. आता हे फक्त समुद्रात मिळायचं, पण आता यांनी पेसिकल्चर करून म्हणजे पाण्याच्या ह्याच्यामध्ये करून पाण्याचे टँक बनवून त्याच्यात पण आता हे आपल्याला पेसिकल्चर करून प्रॉन्स मिळतात. हे पूर्वी 1000 kg वगैरे होतं, आता हे पेसिकल्चरमध्ये ह्याची कॉस्टिंग 500 पर्यंत आलेली आहे. म्हणजे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज वूड टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ इन्करेजिंग द पीपल टू पेसिकल्चर बाय लॉन्चिंग द प्रोग्राम नील क्रांती मिशन. म्हणजे आता गव्हर्नमेंटने हे प्रॉन्स वगैरे वाढण्यासाठी, पेसिकल्चर म्हणजे पाण्यातले प्रोडक्शन वाढण्यासाठी वेगवेगळ्या सबसिडी दिल्या. सबसिडी म्हणजे काय, तुम्ही जर तुम्हाला 10 लाख रुपये खर्च येत असेल तर गव्हर्नमेंट 6 लाख रुपये भरणार, पण तुम्ही हे करा, असं आहे. आता ह्याच्यात दोन प्रकार आहेत, मरीन आणि फ्रेश वॉटर. मरीन म्हणजे समुद्रातले आणि फ्रेश वॉटर म्हणजे रिव्हर याचा ह्याचा उपयोग करून मरीन आणि फ्रेश वॉटर असे दोन्ही पण यूज करतात. आता फ्रेश वॉटरमध्ये काय काय येतं, राहू, कटला वगैरे येतात, आणि लॉबस्टर वगैरे जे असतं ते मरीनमध्ये येतात. हम्म? कळलं का तुम्हाला हे ब्ल्यू हो रिव्होल्युशन? सर. आता फर्टिलायझर्स. आता तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारचे फर्टिलायझर्स आहेत. एक फर्टिलायझर्स आहे केमिकल फर्टिलायझर्स आणि दुसरा आहे मॅन्युअर. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे युरिया वगैरे, पोटॅशियम, सोडियम, नायट्रोजन जे असतात ह्याच्या प्रमाणात केमिकल फर्टिलायझर्स. आणि केमिकल फर्टिलायझर्स तुम्ही जास्त प्रमाणात यूज केले तर त्या सॉईलवरती त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणजे मातीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी होते. आता हे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी केमिकल फर्टिलायझर्सने होतो. म्हणून मॅन्युअर म्हणजे जैविक म्हणजे जैव वापरून म्हणजे गांडूळ खत असेल,
वर्मी कल्चर असेल किंवा तुमचं सॉलिड वेस्टचं जे खत असेल किंवा काऊचं डंक वगैरे असेल, हे जे आहे ते मॅन्युअरमध्ये येतं. आता टू टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स यूज इन ॲग्रिकल्चर, बरोबर. वन ऑफ दोज आर ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि अदर आर केमिकल. ऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट, म्हणजे आपले जे बाय प्रोडक्ट आहेत, मूलमूत्र आहेत, सॉलिड वेस्ट आहे, सिवेज आहे, त्याच्यापासून बनलेलं किंवा ॲनिमल काऊ डंक पासून बनलेले हे ऑर्गॅनिक आहेत. जे ऑर्गॅनिक आहेत त्याला ऑर्गॅनिक म्हणतात. आणि केमिकल म्हणजे युरिया, फर्टिलायझर्स याच्यामुळे असतात. आणि ह्या फर्टिलायझर्समुळे काय होतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल इम्प्रूव्ह आणि सॉइल कन्झर्वेशन ड्यू टू द यूज ऑफ मॅन्युअर. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर सॉइलची वाढली तर त्याच्यातून जास्त मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन तयार होतं. आता जर केमिकल युरिया, हे बघितलं तुम्ही युरियाचं आहे. अप्पर लेयर ऑफ द सॉइल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू द ह्युमस फॉर्मेशन. म्हणजे जे अप्पर लेयर ऑफ सॉइल जे आहे, अ, त्याचा उपयोग आपल्याला कशामध्ये होतो तर ॲग्रिकल्चर यूजमध्ये होतो. आता सॉइलमध्ये काय असतं, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस यासारखे घटक असतात. विथ द हेल्प ऑफ अर्थवर्म अँड फंगाय सॉइल, ह्याच्यापासून पण आपण हे प्रोडक्शन करू शकतो. सॉइललेस फार्मिंग म्हणजे विदाउट सॉइल, म्हणजे माती न वापरता हायड्रोपोनिक लिक्विड केमिकल फर्टिलायझर्स करून सुद्धा प्रोडक्शन करता येतं. पण ह्याच्यामुळं काय होतं, हार्मफुल इफेक्ट्स ऑन केमिकलचे होऊ शकतात. म्हणजे हायड्रोपोनिक म्हणजे नारळाचं जे हे असतं ना, ते बाहेरचं आपण काढतो ना नारळाचे, काय म्हणतात त्याला, वरचे जे नारळ सोलतो ना. कडक कडक हा, असणार ते. काय म्हणले, नारळाच्या वरचं मिश्रण. हा, त्याचा उपयोग करून सुद्धा शेती करता येते. त्याला हायड्रोपोनिक म्हणतात. केमिकल्स वापरून सुद्धा शेती करता येते. तर हे फर्टिलायझर्सचा यूज झाला. आता इन्सेक्टिसाइड्स म्हणजे की कीटकनाशक. दो द नॅचरल इम्युनिटी ऑफ प्लांट्स कॅन बी प्रिव्हेंट द इन्फेक्शन ऑफ यूज ऑफ इन्सेक्टिसाइड इज नॉट अंडर कंट्रोल. Irrespective of the natural friends, farmers like frog or insectivorous birds, pesticides are used to large scale for increase the yield. म्हणजे आता नॅचरली फ्रॉग आहे, म्हणजे कीटक खाणारे प्राणी आहेत, हे जरी असले तरी आपण इन्सेक्टिसाइड्स मारतो कारण जास्त उत्पादन व्हावं म्हणून. कारण हे जरी इन्सेक्ट आहे ते अन्नधान्य खातात, ते खाऊ नये म्हणून आपण मोठ्या प्रमाणात इन्सेक्टिसाइड्स वापरतो आणि त्याचा दुष्परिणाम सुद्धा होतात. पेस्टिसाइड्स आर द फॅक्ट टाइप ऑफ पॉइझन. ते पॉइझन आहे. दिस पॉइझन एंटर इन द फूड वेब थ्रू द वॉटर, फूड and biomagnification occur. Various pesticides like DDT, melathonin, chlorofenazole, etc. are being proved be dangerous. म्हणजे हे तुम्ही पेस्टिसाइड्स वापरले, ते प्लांट्स मधून पाण्यामध्ये जाऊन, पाण्यातून वॉटरमधून आपल्या शरीरात जाऊन त्याचे हजार्डस इफेक्ट यायला दिसायला सुरुवात झाली. त्यामुळे कॅन्सर वगैरे जे लोकांना होत आहेत, हे सगळे हे इन्सेक्टिसाइडचे दुष्परिणाम आहेत. आता आता ऑर्गॅनिक फार्मिंग हे कळलं का तुम्हाला, इन्सेक्टिसाइड्स. हो सर. आता ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जाणार नाही. म्हणजे बायो फर्टिलायझर्स वापरून किंवा मॅन्युअर्स वापरून, म्हणजे विदाउट केमिकल वापरून जी शेती केली जाते त्याला बायो फार्मिंग म्हणतात. मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे बायो फर्टिलायझर्स वापरले जातात. Nowadays, organic farming and organic products have become a buzzwords. Organic products are being available and demand for the ever increasing. आता ऑर्गॅनिकला महत्व आलंय, की ऑर्गॅनिक भाजी असेल तर त्याची किंमत जास्त आहे, त्याच्यामध्ये केमिकल न वापरलेलं. कारण केमिकल वापरले तर ते केमिकल तुमच्या शरीरात त्या ह्याच्याद्वारे येऊ शकतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर वगैरेचे धोके आहेत. Chemical fertilizers and pesticides have been used in large scale. These poisonous chemicals reach the human body through the food and water. Either adverse harmful effect on human body and environment became
ॲपरंट. म्हणजे त्यामुळे आता एन्व्हायर्नमेंट आणि ह्युमन बॉडीवरती परिणाम दिसायला लागलेत केमिकल फर्टिलायझरमुळं. म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंग गरजेचं आहे. व्हेरियस प्रॉब्लेम लाईक सॉइल फर्टिलिटी and pest infections have become serious. So as to overcome this problem, farmers are opting of organic farming. It included complete ban on chemical fertilizers and pesticides, use of local sturdy varieties, and therefore maintaining natural balance. Definitely it became the decision. म्हणजे आता थोडक्यात हे काय आहे, की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आता जो आपण हापूस आंबा खातो, अल्फान्सो, हे यूएसमध्ये त्या आंब्यामध्ये इंजेक्शन घालतात, त्यातून ते प्लग बाहेर काढतात आणि त्यात किती फर्टिलायझर चेक करतात. जर त्यात केमिकल सापडलं तर तो बॅन होतो, तो घेतला जात नाही. त्यांना ऑर्गॅनिकच पाहिजे. आपल्याकडं जास्त केमिकल वापरलं की जास्त प्रोडक्शन होतं. इंडियामध्ये ही काही मेथड नाही आहे. इव्हन ग्रेप्समध्येच फॉरेनला जाण्याच्या अगोदर ग्रेप्समध्ये ते इंजेक्शन टाकून त्यातली आत सक करतात, त्याच्यामध्ये किती केमिकल आहे पाहतात. जर त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर सापडले तर ते बॅन होतं. म्हणून आता ऑर्गॅनिक फार्मिंगकडे लोक परत वळलेले आहेत. ऑर्गॅनिक म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय? येस सर. आता हे एपी कल्चर म्हणजे काय, तर मधमाशा पाळायचं. तर पूर्वी जे हनी बीज आहेत ते काय करायचे लोक, म्हणजे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो जे काय सांगितलं ते. पूर्वी लोक काय करायचे, जे मधाचं पोळ आहे, हाईव जे आहे, त्या हाईव्हजला खालून जाळ लावायचे, धूर लावायचे किंवा ठेंबा फिरवलं की ते मधमाशा उडून जायच्या त्यामध्ये. आणि मग ते नंतर जे पोळ आहे, हाईव्ह जे आहे ते कट करायचे आणि त्यातून मध काढायचे. पण आता टेक्निक्स असं आहे की असलं काही करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये काय व्हायचं, पूर्वीच्या ओल्ड मेथडमध्ये धूर आणि जाळण्यामध्ये मधमाशा पण मरायच्या आणि वेस्ट ऑफ द हनी पण व्हायचं. तर आता त्यांनी ही अशी एक पेटी बनवतात एपी कल्चरमध्ये. आणि ह्या पेटीमधून त्याच्यामध्ये काय टेक्निक असतं, त्याच्यामध्ये जी क्वीन असते, राणी माशी जी असते, ती त्यातनं आउट झाली की सगळ्या माश्या निघून जातात. तर ह्या टेक्निकमध्ये तुम्हाला त्या पेटीतून ते राणी माशी जी असते तिला बाहेर काढले, दुसरीकडे नेलं की त्या सगळ्या माश्या निघून जातात, कोणाला मारायची गरज नाही. आणि त्या पेटीतून हे हनीकोम्स बाहेर आणून त्याच्यापासून मध कलेक्ट करता येतं. त्याला एपी कल्चर म्हणतात, म्हणजे मधमाशा पालन. म्हणजे प्रत्येक वेळी जाऊन मॅन्युअली काढायची गरज नाही. हे कळलं का एपी कल्चर तुम्हाला? सर सर पण ते राणी माशा करताना आपल्याला काय हार्म होऊ शकतो का? नाही, ते टेक्निक असतं ना. जर ते आपल्याला माशी चावली तर सगळेच माश्या चावतात आणि ते पॉयझनस असतं ते माशी. खूप त्यांनी त्रास होतो, आग होते. आता इथे ग्रामीण भागातली मुलं आहेत, त्यांना माहिती आहे, बरोबर ना? हो सर. मधमाशांचा त्रास किती होतो तुम्हाला माहिती आहे. म्हणून आता ती जी राणी माशी, तिला जर तुम्ही आउट केलं की ते सगळ्या माश्या निघून जातात, त्यामुळे ते जाळायची वगैरे गरज नाही. म्हणून हे आपल्या मधमाशांच्या पेट्या ठेवल्या जातात. आणि ह्याचा उपयोग कुठं होतो तुम्हाला सांगितलं, फर्टिलायझेशन मध्ये पण होतो. जर ह्या मधमाशाच्या ह्याच्यामध्ये तुमच्या पोमोग्रेंटच्या बागेत ठेवल्या डाळिंबाच्या, तर पोलिनेशन जास्त होऊन जास्त प्रमाणात फ्रूट सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. कळलं का एपी कल्चर? हो सर, कळलं. आता त्यानंतर पूर्वी काय व्हायचं, जे मेडिसिनल प्लांट आहेत, मेडिसिनल म्हणजे जे औषधी वनस्पती आहेत, ते जंगलातून काढायचे. पण आता कल्टिवेशन ऑफ मेडिसिन प्लांट सुरू झाला. तर हे आडुळसा आहे. तर हे आडुळसाचं चित्र आहे आणि निंबाचं आहे. तर आडुळसा खोकल्यासाठी वापरला जायचा. त्याचा व्हॅसिसिन नावाचा घटक असतो, तो खोकला कमी करतो. तर आता कल्टिवेशन ऑफ मेडिसिन प्लांटमध्ये काय केलं जातं, की ह्याची शेती केली जाते आणि ती शेती करून मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन मिळवलं जातं. म्हणजे कल्टिवेशन ऑफ मेडिकल प्लांटमध्ये की बायोडायव्हर्सिटीचा आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा यूज करून आपण हे आयुर्वेदिक प्लांटेशन करू शकतो. त्यानंतर फूड प्रोसेसिंग जे आहे, की आता समजा मँगो आहे, तर मँगोचं किती एक दिवस, एक 4-5 दिवसात तो खराब होणार. त्याच्यापेक्षा त्याचा पल्प काढून, म्हणजे त्यातला गाभा काढून तो प्रिझर्व्ह केला जातो आणि तो पल्प अजून तुम्हाला वापरता येतो. तो मँगोचा प्रोसेस करून ठेवलेला जो पल्प आहे, तो तुम्हाला खाता येतो. त्याला फ्रूट प्रोसेसिंग असं म्हणतात. We are daily using various product prepared from the fruit. All the consuming product like chocolate, juice, jams and jellies. ह्याच्यामध्ये ते मँगो पल्प वगैरे असतं, की मँगो आईस्क्रीम वगैरे, त्याच्यामध्ये हे यूज केलेलं असतं. ऑल दिस प्रोडक्ट्स कॅन बी
प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग ऑन द फ्रुट्स अँड फ्रुट्स आर पेरिसेबल, म्हणजे हे फ्रुट्स नाशवंत असतात. पेरिसेबल म्हणजे नाशवंत. त्याच्यावरती प्रक्रिया करून हे कोल्ड स्टोरेजमध्ये किंवा सॉल्टिंग करून वेगवेगळ्या प्रकारचं पॅकिंग करून हे ठेवलं जातं. ह्याला फूड प्रोसेसिंग असं म्हणतात. ह्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. आता हा आपला 8वा चॅप्टर संपला आहे.